उजनी धरणातून सोलापूरला पाणी पुरवठा करण्यासाठी समांतर जलवाहिनी प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे। पाईपलाईनचे फक्त 1500 मीटरचे काम शिल्लक असून मार्च अखेरपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या नव्या जलवाहिनीतून पाणी उपसा सुरू करून चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे। सुमारे 1.5 ते पावणे 2 वर्षांपासून सुरू असलेल्या या 110 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीच्या मार्गात अनेक अडथळे आले, पण आता हे काम अंतिम टप्प्यात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही मार्च अखेरपर्यंत जलवाहिनी पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे, तो खरा करून दाखवू असे पालिका अधिकारी चौबे यांनी सांगितले। सध्या सोलापूरकरांना 6 दिवसांआड पाणी पुरवठा होतो। हद्दवाढ भागात तर समस्या अधिक गंभीर आहे। समांतर जलवाहिनी सुरू झाल्यास आठवड्यातून किमान 3 दिवस तरी पाणी मिळेल अशी अपेक्षा नागरिकांची आहे। या जलवाहिनीमुळे उजनी धरणाचा जलसाठा कमी झाल्यावर सुद्धा सोलापूरचा पाणी पुरवठा सुरळीत राहील असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे।